नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सेवक रथ मोबाईल वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे. हे युनिट पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना उपचार सेवा देणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा परिसरामध्ये 15 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आज 20 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांना आधार देत ढगफुटी सदृश्य पाऊस हे नैसर्गिक संकट आहे, या नैसर्गिक संकटाला हिंमतीने सामोरे जावे असे आवाहन केले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून ते सरकारकडे पाठवण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिलेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी संजय खडसे, दिवटे कृषी मंडळ अधिकारी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की दरवर्षी पावसाळ्यात नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाठची गावे बाधित होतात. या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारच्या वतीने सेवक रथ मोबाईल वैद्यकीय सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. हे युनिट पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना उपचार व सेवा देणार आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त भागात तात्काळ वैद्यकीय उपचार, रोगप्रतिबंधक उपचार व त्यांच्या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव मंडळामध्ये 15 तारखेला अतिवृष्टी झाली, त्याची पाहणी आपण केली. काय निर्देश दिले प्रशासनाला? नाही, 15 तारखेला किनगाव राजा मंडळ आणि सिंदखेड राजा मंडळ या दोन्ही मंडळामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि त्यामुळे प्रचंड नदी नाल्याला पूर आले. शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी आलं आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे आता पिकं जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, जे काही खरीपाची आमची पिकं होती त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक लोकांचं ते नुकसान झालेल्या लोकांचे पंचनामे व्यवस्थित व्हावे, त्यांना शासनाकडून मदत व्यवस्थित भेटावी म्हणून आज या पूरग्रस्त भागाचा, अतिवृष्टीग्रस्त भागाचा आम्ही दौरा या ठिकाणी केला. या ठिकाणी सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे बी कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आहेत आणि कुठल्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल त्यांना मदत शासनाकडून मिळाली पाहिजे म्हणून तसे सर्वे करण्याचे, पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित सर्व गावचा ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल या सगळ्यांना दिलेले आहेत. तर अनेक शहरी भागामध्ये सुद्धा पाणी शिरतंय, लोकांचं आरोग्य खराब होतं. केंद्र सरकारच्या वतीने अशी एखादी योजना आहे का की त्या माध्यमातून तुम्ही लोकांचं आरोग्य व्यवस्थित करू शकता? केंद्र सरकारच्या वतीनं ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते, पूर येतात, अशा भागासाठी आम्ही मोबाईल ॲम्ब्युलन्स, त्यामध्ये डॉक्टर, सर्व स्टाफ असतो, सर्व प्रकारच्या तपासण्या त्याच्यामध्ये होतात. आधुनिक पद्धतीच्या अशा ॲम्ब्युलन्स ह्या त्या भागामध्ये पाठवून गावोगाव जे लोक आजारी असतील, ज्यांना तपासण्या करायच्या असतील त्या लोकांच्या मोफत तपासण्या होतात, औषधोपचार त्यांच्यावर केले जातात आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा केंद्र सरकार मोठ्या प्रमाणामध्ये अशा पूरग्रस्त भागाला मदत करते. तुम्ही पाहिला असेल, परवाला मी पंजाबच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. गुरुदासपूर नावाचा जिल्हा होता. ताबडतोब दुसऱ्याच दिवशी आम्ही तिथं 3 मोबाईल ॲम्ब्युलन्स पाठवल्या. आपल्याही जिल्ह्यामध्ये आपण बोलवणार आहोत. बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.